त्या ड्राफ्टमध्ये माझ्याकडनं असं लिहून घेण्यात आलेलं होतं की ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी ही छत्रपती संभाजीराजांना दिली जाईल त्यावेळी ते एक शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करतील। दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तरी देखील सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेचेच पक्षाचे काम ते करतील आणि शिवसेनेचा पक्षादेश हा छत्रपती संभाजीराजांना बंधनकारक राहील। तिसरा मुद्दा असा होता, छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच मांडली पाहिजे, हा तिसरा त्याच्यातला मुद्दा होता। चौथा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मान्य केलं पाहिजे की पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत तेच माझे नेते आहेत, त्यांचाच मी आदेश मानणार आहे। आणि या सगळ्या कंडिशन नंतर जे आता संभाजीराजे म्हणाले की मी काही बदल करायला सांगितले, त्यातला महत्त्वाचा बदल हा होता की कुठच्याही पक्षामध्ये जरी काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या स्तरापासून खासदारकीच्या स्तरापर्यंत प्रचाराचे मुद्दे पक्षाचे मांडणं हे माझ्या दृष्टीने योग्य ठरणार नाही। परंतु महाविकास आघाडीचं म्हणून जर मला पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि हा सगळा मी ड्राफ्ट लिहित असताना मला समोरून फोन यायचा, मी ते हाताने लिहायचो, छत्रपती संभाजीराजांना दाखवायचो। याच्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीराजांनी असं सांगितलं की राज्यसभेची निवडणूक आहे, मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवहेलना करताय ही मला मान्य नाही। त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं। आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले, शासकीय बंगल्यातून। त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे। छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळं ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत। आणि असं वाक्य होतं, एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे। म्हणून मी जे संभाजी